गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक माणूस गावाच्या थोडंसं दूर त्याचं घर असतं. छान असतं घर, पण त्याची इतकी कंप्लेंट असते की रस्ताच खराब आहे, मग गावात पोचायलाच वेळ लागतो, शहर थोडंसं दूरच आहे. तर त्याचा एक बिल्डर मित्र असतो, तो त्याला पकडतो, म्हणतो मला माझं घर विकायचं आहे. तर तो बिल्डर म्हणतो, अरे किती छान घर आहे तुझं. तो म्हणतो, नाही, मला माझं घर विकायचं आहे. तू एक काम कर, तू हे घर विकून दे आणि शहरात मला एखादा फ्लॅट अरेंज करून दे. तू तुझ्याच ह्यानी कर, तुला सगळं कळतं. हा खूप पटवायचा प्रयत्न करतो त्याला, पण तो माणूस काही ऐकत नाही. इतक्या कंप्लेंट असतात त्याला त्या घराबद्दल. तर तो म्हणतो ठीक आहे. आणि एक 2-3 दिवसांनी ह्या माणसाला एक पेपरमध्ये ॲड दिसते की सुंदर घर, निसर्गाच्या सान्निध्यात, शहरात आहेत, शहरातला फील पण शहराच्या बाहेर, जवळच एक सुंदर तलाव, स्वच्छ सुंदर हवा, असं शांत वर्दळ कमी असं वगैरे. तर ह्याला ते आवडतं. हा खाली एक कॉन्टॅक्ट नंबर दिला असतो, त्याच्यावर फोन करतो. तर तो फोन नंबर त्या माणसाच्या ऑफिसचाच असतो, बिल्डरच्या, ज्याला याने हे घर विकायला सांगितलं असतं. तिथले लोकं फोन उचलतात. मग ते म्हणतात मला या घराची अशी अशी एन्क्वायरी करायची आहे. तर तो बिल्डर म्हणतो, अरे हे तुझंच तर घर आहे. तो म्हणतो, थांब, मग विकू नको. जेव्हा तो दुसऱ्याच्या नजरेतनं स्वतःच्या घराकडे बघतो, त्याच्या डिस्क्रिप्शनवरून बघतो, तेव्हा त्याला रिअलाईज होतं की त्याचं घर किती सुंदर आहे. आपल्या आयुष्यात असं होत असतं का की आपण जिथे पोचलो आहे ते ॲक्च्युली मागच्या असणाऱ्या लोकांचं स्वप्न असू शकतं, पण आपण अजून पुढे पळतोय, पुढे पळतोय. जे आपण मिळवलं आहे यश किंवा जे काय आपण स्टेबिलिटी मिळवली आहे, त्याचा पण रिस्पेक्ट आपल्याला करता आला पाहिजे. आपल्या आयुष्यात असं होतं की आपण धावतोय, प्रोसेसमध्येच आहोत. जे कमवण्यासाठी धावतोय ते कमवलेलं उपभोगतच नाही आहेत. खूप लोकं घरं बांधतात, फार्म हाऊस घेतात, शेती घेतात, पण तितका त्याचा वापर करतात का जितका त्याच्यावर खर्च केलेला असतो किंवा त्याच्यामागे वेळ घालवलेला असतो. आणि अजून पुढेच्या ह्याच्यात जे आपल्या मागे लोकं आहेत ते आपल्या ह्याचं स्वप्न बघत असतात. जे आपण मिळवलं आहे त्याचं लोकांचं ते स्वप्न असतं, पण आपल्याला त्याची व्हॅल्यूच नसते. कारण आपण पुढे बघत असतो, दुसऱ्या कोणाशी तरी कॉम्पीट करत असतो. त्याच्यामुळे थांबायचं, पॉज घ्यायचा, आपल्याकडे काय काय आहे ते ग्रेसफुली एक्सेप्ट करायचं, त्याचा उपभोग घ्यायचा. पुढच्या पिढीसाठी किती ठेवायचं आहे, मागच्या पिढीने किती ठेवलं आहे, हे सगळं विचार करायचा नाही. आजमध्ये जेव्हा आपल्याला जगता येईल, तेव्हा आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या गोष्टींची आपल्याला व्हॅल्यू राहील. आणि नेहमी दुसऱ्यांच्या नजरेतनं एकदा स्वतःकडे पाहायचा प्रयत्न केला की कळतं की आपण किती ब्लेस्ड आहोत आणि आपल्याला किती ग्रॅटिट्यूड असणं आयुष्यात आवश्यक आहे. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.